नमस्कार, येवला न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आता आपण जाणून घेऊया काय प्रतिक्रिया. आमदार कसा असावा आणि त्यांनी कोणते कामं केले पाहिजेत. अगदी गेली 20 वर्षापासून आम्ही या येवला तालुक्यामध्ये बघतो की सकल आदिवासींच्या प्रश्नावरती अहोरात्र झगडणारा नेता म्हणजे आदरणीय माजी मंत्री छगन भुजबळ साहेब. घरोघरी गाव तिथे बिलाटी तिथे वाडापाडा वस्ती येईपर्यंत आज घरपोच योजना जे कोणी पोचवले असतील ते आदरणीय भुजबळ साहेबांनी. आणि यापुढेही पण याआधी त्यांच्यासोबत होतो आदिवासी सकल समाज, यापुढेही त्यांच्यासोबत आम्ही अहोरात्र त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची भूमिका आज आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. आणि जाहीर पाठिंबा बी या सकल आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही घोषित करीत आहोत. तर सर्वसाधारण जे लोकसंख्या आहे नाही लोक, तर त्यांच्या घरात जाऊन बाबा खरोखर काय परिस्थिती हे त्यांना समजायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं जातीने ध्यान देऊन लक्षपूर्वक काम करायला पाहिजे. आता आमचे लोक काही सर्वसाधारण मोलमजुरी करून फोटो करते बरोबर, तर त्यांना ज्या शासकीय आणि त्यांच्या आमदारकी मार्फत ज्या काही योजना असतील त्या आमच्या आदिवासी समाजाला त्यांनी दिलेल्या पाहिजे. त्यांचा कुठेतरी काहीतरी फायदा झाला पाहिजे ह्या हेतूने असा आमदार पाहिजे. आमदार कसा असावा आणि काय अपेक्षा आमदाराकडे. आमदार सर्वसाधारण सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा आमदार असावा, जेणेकरून समाजाचे सगळे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. जसे की 2004 पूर्वी आम्हाला कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड असन, जातीत दाखला असन, घरकुला असन किंवा इतर योजना असन त्या आमच्यापर्यंत पोच होत नव्हत्या. परंतु आता माननीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आज रोजी आम्हाला रेशन कार्ड असेल तर विना रेशन कार्ड मोफत मिळालेत, जातीत दाखलेही मोफत मिळालेत आणि त्याच्यावरती त्वरित अन्नधान्य सुरू केलेत. तसेच राहत्या घराखालच्या जागा देखील आमच्या नावच्या नव्हत्या, पण घराखालची जागा घेण्यासाठी सुद्धा 50,000 रुपये शासन देतं आणि घरसुद्धा 2 लाख रुपयापर्यंत त्याची रक्कम देतं आणि ते बांधून देतं. असं जर असेल तर सर्वांना न्याय मिळेल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आमदार कसा असावा आणि काय अपेक्षा आहे. फक्त ना जिथं विकास करते विकास काम ज्या वेळेस होतंय ह्या तालुक्यामध्ये, तर ह्या तालुक्यामध्ये जे विकास काम येतं आम्ही त्या विकास कामालाच मतदान करणार आहोत. म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारच्या कोणी नेत्याला किंवा ह्या कोणत्याही गोष्टीला आम्ही मतदान करणार नाही. ज्या माणसानं आजपर्यंत आमचा विकास केला आहे तर ह्या विकासाच्याच पद्धतीने आम्ही त्यांना मतदान करणार आहोत. बस असा असावा भुजबळ साहेबांसारखा. 2004 रोजी आमच्या महिला, आदिवासी महिला डोक्यावर भारे विकून पोट भरत होते. तर साहेब आल्यामुळं आज 2024 रोजी आमचे आदिवासी बांधव असून पैठणी काम करण्यात सक्षम झालेले आहे. त्याच्यामुळं मोलमजुरी आमच्या महिलांना जास्त करूनही वाटत. जे बोजे बाजे डोक्यावर घेऊन इथं तिथं गाव देत होते, भटकत होते. गवताचे भारे असू, हे लाकडाचे पोळे असू, त्याच्यानुसार आमचे आदिवासी बांधव हे पैठणी काम व्यवस्थित चालू आहे येवल्यामध्ये. तर त्याच्यावर व्यवस्थित चालू आहे आमचं. हेच बोलतो. 2 शब्द संपवतो. आमदार कसा असावा, काय अपेक्षा आहे. आमदार माननीय भुजबळ साहेबांसारखा असावा. भुजबळ साहेबांसारखा का असावा तर भुजबळ साहेबांची जी गेले 2004 पासून तर 2024 पर्यंतची जी कारकीर्द आहे, या काळामध्ये ह्या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये जी काही परिस्थिती होती अतिशय वाईट होती. त्यावेळेला या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये रस्ते सोयीचे नव्हते, कुठं नदीवरती पूल नव्हते, कुठे आरोग्याची सुविधा नव्हती चांगली, शाळा कॉलेजेस नव्हते चांगले आणि जे काही मूलभूत गरजा होत, पाणी असेल, लाईट असेल, ह्या देखील तेव्हा ह्या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात तुटवडा होता या गोष्टींचा. तर जेव्हा भुजबळ साहेब या येवला मतदारसंघामध्ये आले तेव्हापासून बघता आज या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये रस्त्यांचं जे काम आहे हे खूप मोठ्या जोराने झालं. ज्या काही शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न
लाईट पाण्यापासून जे प्रलंबित होते ते प्रश्न देखील भुजबळ साहेब या मतदारसंघामध्ये आल्यामुळे ते देखील सुटले. जे काही आदिवासी समाजाचे घरकुलांचे प्रश्न होते, जात प्रमाणपत्रांचे प्रश्न होते, शासकीय योजनांचे प्रश्न होते, इतर समाजाचे जे काही रोजगाराचे प्रश्न होते, मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे साहेबांनी पूर्ण केले, परंतु 50 ते 60% माननीय भुजबळ साहेबांनी हे प्रश्न या समाजाचे या ठिकाणी आज सोडवलेले आम्हाला दिसत आहे. बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी आज रोजगार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जेही प्रश्न आदिवासी समाजाचे होते या प्रश्नांकडे आजवर कुठल्या नेत्यांनी, कुठल्या आमदारांनी, कुठल्या खासदारांनी, कुठल्या मंत्र्यांनी नाही बघितलं, परंतु आज या मतदारसंघामध्ये माननीय भुजबळ साहेबांनी आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांना मांडीला मांडी लावून बसून घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले, त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. आज माननीय भुजबळ साहेबांनी येवल्यामध्ये शिवसृष्टी निर्माण केली. आदिवासी समाजासाठी एकलव्याचे 1,31,00,000 स्मारक मंजूर केलं रोड लगत. त्याचप्रमाणे विविध भागांमध्ये गटवाईज आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मारकांचे देखील त्यांनी आश्वासन दिले की जेणेकरून आदिवासी समाजाचा जो इतिहास आहे, जो ज्या कोणाच्या हातामध्ये लेखणी होती त्या लोकांनी तो इतिहास डावलला, परंतु माननीय भुजबळ साहेबांनी ती गोष्ट ओळखून आदिवासी समाजाचा इतिहास हा जर जिवंत ठेवायचा असेल, हा जर जागरूक ठेवायचा असेल, आदिवासी समाजामध्ये जर याची जाणीव जर कुठे पुन्हा झाली असेल तर ती भुजबळ साहेबांना झाली. म्हणून आम्ही आमदार हा भुजबळ साहेबांसारखा असावा असं आम्हाला वाटतं.